नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश वाबळे आपल्या सर्वांचं भूजल सर्वेक्षण केंद्रामध्ये स्वागत करतो। आपण आज येवला तालुक्यामध्ये निलखेडा या गावात अभिमन्यू कदम यांच्या शेतावर सर्वेसाठी आलो होतो। त्यांनी आपल्याला साधारण 1 तारखेला बुकिंग केलं होतं आणि त्यांच्या इथे आपण सर्वेसाठी आलो होतो। त्यांना एक बोरवेल आणि एक विहिरीचा पॉईंट मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती। त्यांच्या 2 शेत आहेत, त्या ठिकाणी आपण सर्वे करत आहोत। तुम्ही जी मशिनरी पाहताय, आपण जो सर्वे करतोय हा जिओलॉजिकल सर्वे आहे। याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस आपण सर्वे करतो त्यावेळेस माती, मुरुम, खडक, पाणी किती फुटावर लागेल, किती हजार लिटर पर्क्युलेशन होईल, किती इंच राहील, विहीर करायला पाहिजे का बोरवेल करायला पाहिजे, अशा प्रकारची सर्व माहिती आपण या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो। आता हे जे तुम्ही पाहताय यामध्ये 1-1 मीटरवरची रीडिंग आपण घेतोय। त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यास करून आपल्याला लक्षात येईल की या शेतामध्ये नेमकं पाणी कुठं आहे, किती खोलीवर आहे आणि इथं बोरवेल केला पाहिजे की विहीर केली पाहिजे, त्याची खोली किती असली पाहिजे, ही माहिती आपल्याला सर्वे झाल्यानंतर कळेल। आता आपण त्यांच्या दुसऱ्या शेतावर आलोय। आपण शेताची पाहणी केली की शेताची कुठून कुठपर्यंत क्षेत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला दादांनी दाखवून दिलं आणि त्यानंतर आपण दुसऱ्या सर्वेला सुरुवात केली। आता जे पाहताय तुम्ही की आपण या ठिकाणी मशीन लावलेलं आहे। 1-1 मीटरचे पुन्हा आपण रीडिंग सुरू केलं। साधारण 400 मीटरचा आपण या ठिकाणी सर्वे करत आहोत। हे प्रत्येक 1-1 मीटरवर आपण रॉड लावून त्याचे रीडिंग घेत आहोत, हे तुम्ही पाहू शकता। आजपर्यंत केलेल्या कामाची पावती ही शेतकऱ्यांनी केलेल्या सन्मानानेच होते असं मी समजतो। धन्यवाद।